Hello students and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. सो आतापर्यंत आपण चॅप्टर नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स याचे व्हिडिओ बघत आहोत आणि आज आपल्या ह्या चॅप्टरचा लास्ट व्हिडिओ आहे. तो ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 2 चे जे रिमेनिंग क्वेश्चन्स होते ते सगळे क्वेश्चन्स ह्या व्हिडिओमध्ये आपण सॉल्व्ह करणार आहोत. हा लास्ट व्हिडिओ आहे तर व्यवस्थित बघा आणि जर तुम्हाला पूर्ण चॅप्टर मध्ये कुठेही डाऊट आला असेल तर तुम्ही मला नक्की सांगू शकतात. ह्या पूर्ण चॅप्टरची जी प्लेलिस्टची लिंक आहे ती मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. सो तुम्ही जाऊन नक्की ती प्लेलिस्ट पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला चॅप्टर नंबर 2 पूर्णपणे क्लिअर होईल. ओके, सो आता आपण सुरू करूयात क्वेश्चन नंबर 6 पासून. सो क्वेश्चन नंबर 5 पर्यंतचे सगळे प्रॉब्लेम मी मागच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह केलेले आहेत. ओके, सो क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय दिलं आहे, डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स फॉर इच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे काय, एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलंय आणि त्या इक्वेशनचं आपल्याला नेचर ऑफ रूट्स काढायचंय. तर नेचर ऑफ रूट्स काढण्यासाठी आपल्याला डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करावा लागतो आणि त्यानंतर मग आपण हे जे क्वेश्चन मध्ये विचारलं आहे ते सॉल्व्ह करू शकतो. सो स्टेप नंबर 1 आपण काय करणार, कन्व्हर्ट इनटू फॉर्म. दिलेलं इक्वेशन सगळ्यात आधी आपण लिहून घेऊ. 3x² मायनस 5x प्लस 7 इक्वल टू 0. ठीक आहे, आता हा पॉझिटिव्ह आहे आणि हा निगेटिव्ह आहे. सो आपण काय करणार, इथं पॉझिटिव्ह लिहिणार प्लस साइन आणि हा जो -5 आहे याला आपण ब्रॅकेटमध्ये टाकून देऊ आणि बाकीचं इक्वेशन तर तसंच येणार. सो ह्या इक्वेशन वरून आपल्याला आता ए, बी आणि सी च्या 3 व्हॅल्यूज मिळतील. सो ए ची व्हॅल्यू काय येणार 3, बी ची व्हॅल्यू काय येणार -5 आणि सी ची व्हॅल्यू मिळणार 7. आता स्टेप नंबर 3 काय येणार, फाइंड डिस्क्रिमिनंट ऑफ इक्वेशन. सो डिस्क्रिमिनंट ऑफ इक्वेशन जेव्हा शोधायचं असतं तेव्हा आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, तो काय, b² मायनस 4ac. सो याच्यात आपण ह्या व्हॅल्यूज पुट करणार. सो इथं आलं -5 चा स्क्वेअर -4 मल्टीप्लाइड बाय a ची व्हॅल्यू मिळाली 3 आणि c ची व्हॅल्यू आहे 7. सो -5 चा स्क्वेअर होतो 25 मायनस 4 3 होणार 12 आणि मल्टीप्लाइड बाय 7. सो 25 मायनस 84. सो 25 मायनस 84 जर केलं तर आन्सर येतं -59. ओके, सो आपल्याला b² मायनस 4ac ची व्हॅल्यू मिळाली. पण क्वेश्चन मध्ये हे विचारलं होतं का, नाही. क्वेश्चन मध्ये फाइंड आउट करायचं होतं नेचर ऑफ रूट्स ऑफ इक्वेशन. आता जेव्हा पण आपण डिस्क्रिमिनंट काढतो ना b² मायनस 4ac तर आपल्याकडे 3 कंडिशन असतात. पहिले तर याची व्हॅल्यू 0 येऊ शकते, याची व्हॅल्यू लेस दॅन 0 येऊ शकते किंवा ग्रेटर दॅन 0 येऊ शकते. जेव्हा इक्वल टू 0 येतं तेव्हा त्याचे रूट्स असतात रियल अँड इक्वल. ठीक आहे, जेव्हा लेस दॅन 0 असतं तेव्हा त्याचे रूट्स असतात नॉट रियल आणि जेव्हा याची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 येते तेव्हा त्याचे रूट्स असतात रियल अँड अनइक्वल. ओके, सो आता मला सांगा की आपल्या क्वेश्चन मध्ये b² मायनस 4ac ची व्हॅल्यू आली आहे -59, याचाच अर्थ लेस दॅन 0 आहे. सो आपण काय लिहिणार इथं की आपल्या इक्वेशन नुसार b² मायनस 4ac इक्वल टू जे -59 आहे त्याची व्हॅल्यू लेस दॅन 0 आहे, म्हणून रूट्स आर नॉट रियल. ओके, कळालं. इथं काय सांगितलं मी की जेव्हा आपण डिस्क्रिमिनंट फाइंड आउट केलं त्या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू लेस दॅन 0 आली आहे, लेस दॅन 0 आली आहे म्हणून आपलं जे रूट्स आहे ते नॉट रियल आहेत. ओके, आता आपण सॉल्व्ह करू क्वेश्चन नंबर 7.
क्वेश्चन नंबर 7 दिला आहे, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्यासाठी आपण वेगवेगळ्या मेथड्स बघितल्या. सो मी इथं यूज करणार आहे फॉर्म्युला मेथड. ठीक आहे. आता फॉर्म्युला मेथड काय आहे, ती कशी सॉल्व करतात हे आपण मागच्या व्हिडिओज मध्ये सगळं बघितलंय. सो मी ते सगळं रिपीट नाही करत, आपण डायरेक्ट हा प्रॉब्लेम सॉल्व करण्याकडे लक्ष देऊ. स्टेप नंबर 1 करणार आपण, याला फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घेऊ. ठीक आहे. सो हा आला m² प्लस 5m प्लस 5 इक्वल टू 0. पण इथं a ची व्हॅल्यू तर आपल्याकडे नाहीये. सो आपण काय करतो, याला 1m² लिहितो प्लस 5m प्लस 5 इक्वल टू 0. तो हे व्हॅल्यू आल्यानंतर आपण a, b आणि c च्या व्हॅल्यू काढणार. सो a ची व्हॅल्यू मिळाली 1, b ची व्हॅल्यू मिळाली 5 आणि c ची व्हॅल्यू पण मिळाली 5. सो a, b आणि c ह्या 3 व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या आहे. आता आपण काढणार रूट्स ऑफ इक्वेशन. पण रूट्स ऑफ इक्वेशन काढण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी हे काढावं लागतं, √b² - 4ac. सो आपण आधी हे काढून घेऊ. सो इथं येणार √b² म्हणजे 5चा स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाइड बाय 1 मल्टिप्लाइड बाय 5. सो इथं आलं √5चा स्क्वेअर येणार 25 मायनस 4 1 जा 4. सो 25 मायनस 4 5 जा होतो 20 आणि फायनली आपलं आन्सर आलं √5. सो हे आपण का काढतो, कारण आपले जे रूट्स ऑफ इक्वेशनचा फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही व्हॅल्यू लागते. सो आपण काय करतो, आधीच ती व्हॅल्यू काढून ठेवतो. याच्यामुळे आपल्याला इथं कॅल्क्युलेशन करायला सोपं जातं. ठीक आहे. सो आता x इक्वल टू मायनस ऑफ b आहे 5 प्लस हा पूर्ण स्क्वेअर रूटचा आन्सर आलं √5 डिवाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय a ची व्हॅल्यू आहे 1. सो x इक्वल टू आलं -5 प्लस √5 डिवाइड बाय 2. दुसरीकडे x इक्वल टू आलं -5 मायनस √5 डिवाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 1. सो फायनली इथून x काय मिळाला मग, -5 मायनस √5 डिवाइड बाय 2. सो अशा पद्धतीने आपल्याला x चे 2 रूट्स मिळालेले आहेत. आणि हा सिंपल वे आहे कोणतं पण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याचं. ओके. सो ह्या क्वेश्चन मधला जो पहिला क्वाड्रॅटिक इक्वेशन होता तो तर मी सॉल्व केला आहे. बाकीचे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहेत ते तुम्ही सॉल्व करा आणि त्याचे आन्सर्स मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. ओके. आता आपण सॉल्व करूयात नेक्स्ट क्वेश्चन, जो आहे क्वेश्चन नंबर 9. याच्यात काय दिलं आहे, द सम ऑफ 2 रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 5 अँड सम ऑफ देअर क्यूब्स इज 35. फाइंड द इक्वेशन. सो क्वेश्चन मध्ये आपल्याला 2 रूट्स बद्दल सांगितलंय आणि जेव्हा पण आपण 2 रूट्स बद्दल ऐकतो तेव्हा आपण हे 2 रूट्स काय कन्सिडर करतो, अल्फा आणि बीटा. ठीक आहे. सगळ्यात पहिलं सांगितलंय की ह्या 2 रूट्सचं जर सम केलं म्हणजेच अल्फा प्लस बीटा जर केलं आपण तर त्याची व्हॅल्यू मिळते 5. आणि ह्या 2 समचं क्यूब केलं म्हणजेच अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब जर केलं तर त्याची व्हॅल्यू मिळेल 35. आता तुम्हाला ह्या 2 गोष्टींवरून इक्वेशन फाइंड आउट करायचं. सो एक गोष्ट तर मला दिसते अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब, ही एक गोष्ट माझ्या समोर मला दिसते. सो आता जर तुम्ही माझे व्हिडिओज बघितले असतील तर तुम्हाला माहिती आहे अल्फा प्लस बीटा क्यूबचा, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचा फॉर्म्युला होता. सो मी इथं लिहिते अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब याला काढण्याचा एक फॉर्म्युला होता. तो काय होता, अल्फा प्लस बीटा याचा होल क्यूब मायनस 3 अल्फा मल्टिप्लाइड बाय बीटा आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा. हा फॉर्म्युला आपण वापरणार. आता ह्या फॉर्म्युल्यावरून आपण काय फाइंड आउट करू हे आपण बघूयात.
सो तुम्हाला माहिती आहे अल्फा क्यूब आणि बीटा क्यूब यांचं सम दिलेलं आहे 35 इक्वल टू अल्फा प्लस बीटा पण दिलंय 5, सो तो पण मी इथं टाकून घेते. त्याचा क्यूब आला -3. अल्फा मल्टिप्लाइड बाय बीटा आपल्याकडे नाहीये, सो त्याला मी तसंच लिहिलं. आणि परत अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे 5. सो हे पूर्ण इक्वेशन आता आपण सॉल्व करू. सो मी काय करते, ह्या इक्वेशनला परत नेक्स्ट स्टेप मध्ये लिहिते. सो 35 इक्वल टू 5 क्यूब येणार, नंतर सॉल्व करते मी त्याला, -3. पहिल्या ब्रॅकेटमध्ये आहे अल्फा मल्टिप्लाइड बाय बीटा आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आहे 5. आता याला सॉल्व करू आपण. सो 35 तर तसाच आला इक्वल टू 5चा क्यूब येतो 125 -3 मल्टिप्लाइड बाय 5 केलं तर ते येतं 15 आणि अल्फा मल्टिप्लाइड बाय बीटाचं ब्रॅकेट तसंच ठेवलं. 35 ला इकडं लिहिलं, हा -125 ला इकडं आणलं आपण, इक्वल टू सो 35 -125 केलं तर आन्सर येतं -90 इक्वल टू आलं -15 अल्फा मल्टिप्लाइड बाय बीटा. सो आता हा -15 इथं मल्टिप्लाय करतोय, त्याला इकडे घेऊन गेलं तर तो काय होणार, डिवाइड मध्ये जाणार, इक्वल टू येणार अल्फा मल्टिप्लाइड बाय बीटा. सो निगेटिव्ह आणि निगेटिव्ह साईन दोघांमधून कट झाली आणि 15 6 ला 90 होतं. सो मी काय लिहिणार, अल्फा मल्टिप्लाइड बाय बीटाची व्हॅल्यू माझ्याकडे आली आहे 6. ही व्हॅल्यू का काढली आणि ही का इम्पॉर्टंट आहे आता आपण हे समजू. आपल्याकडे अल्फा प्लस बीटा होतं 5, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब होतं 35 आणि ही जी व्हॅल्यू आहे अल्फा मल्टिप्लाइड बाय बीटा इक्वल टू 6 ही आता आपण शोधली. क्वेश्चन मध्ये विचारलं होतं की तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे ते शोधायचं. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन शोधण्यासाठी आपल्याकडे हा फॉर्म्युला आहेच. ह्या फॉर्म्युल्यामध्ये अल्फा प्लस बीटा पाहिजे असतो आणि अल्फा मल्टिप्लाइड बाय बीटा आणि त्या दोघांची व्हॅल्यू सुद्धा आपल्याकडे आहे. सो याच्यावरून आपण हे इक्वेशन शोधू शकतो. सो इथं आलं x² - 5x + 6 इक्वल टू 0. सो आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे ते आलं x² - 5x + 6 इक्वल टू 0 आणि हे झालं क्वेश्चन नंबर 9चं सिंपल आन्सर. ओके, आता आपण सॉल्व करणार आहोत क्वेश्चन नंबर 11. सो क्वेश्चन नंबर 11 मध्ये काय दिलं आहे, मुकुंद possesses 50 more than what Sagar possesses. The product of the amount they have is 15,000. Find the amount each one has. सो याच्यामध्ये काय दिलं आहे, 2 मुलं आहेत, एक मुलगा आहे मुकुंद आणि एक मुलगा आहे सागर. पहिलीच सेंटेन्स दिलेला आहे की सागरकडे जर 1 रुपया असेल तर मुकुंदकडे 1 रुपया आणि 50 रुपये जास्त असतात. नेहमी सागरकडे 2 रुपये असेल तर मुकुंदकडे 2 + 50 रुपीज असतात. ओके, हे सांगितलंय. त्यानंतर ह्या दोघांचे जे अमाऊंट आहे, ह्या दोघांकडे जितके पैसे असतात त्यांचं प्रोडक्ट जर केलं, मल्टिप्लिकेशन केलं तर ते 15,000 रुपीज येतात. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की सागरकडे किती पैसा आहे आणि मुकुंदकडे किती पैसा आहे. सो जेव्हा जे फाइंड आउट करायचं असतं तेव्हा त्याला आपण कन्सिडर करतो. सगळ्यात आधी मी कन्सिडर करणार सागरकडे किती पैसा आहे. सो सागरकडे पैसा आहे x रुपये. जर सागरकडे x रुपये आहे तर क्वेश्चन मध्ये काय सांगितलं होतं, मुकुंद possesses 50 more than what सागर have. म्हणजे सागरकडे जर x रुपये असेल तर मुकुंदकडे किती असेल, मग x + 50 रुपीज. ओके, सागरकडे 2 रुपये असतात तेव्हा मुकुंदकडे 52 रुपीज असतात.
ओके. सो अशा पद्धतीने आपल्याला सागरकडे किती अमाऊंट आहे आणि मुकुंदकडे किती अमाऊंट आहे हे मिळालं. पण हे एक्सच्या फॉर्म मध्ये आपल्याला असं नाही पाहिजे, आपल्याला ऍक्च्युअल अमाऊंट पाहिजे. त्याच्यासाठी क्वेश्चन मध्ये दुसरी गोष्ट दिलेली होती की प्रोडक्ट ऑफ द अमाऊंट दे हॅव इज 15,000. सो सागरची अमाऊंट आणि मुकुंदची अमाऊंटला घेतलं आणि ह्या दोघांना मल्टिप्लाय केलं तर त्याचं व्हॅल्यू येते 15,000. ठीक आहे. आता x मल्टिप्लाइड बाय x करणार आणि दुसऱ्या याच्यात x मल्टिप्लाइड बाय 50 करणार इक्वल टू 15,000. सो इथं आलं x स्क्वेअर प्लस 50x आणि हा जो 15,000 आहे याला आपण ह्या साईडला घेतलं तर तो मायनस झाला इक्वल टू 0. आता हे इक्वेशन आपण सॉल्व करणार. पण हे इक्वेशन सॉल्व करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या मेथड वापरू शकतात. मी वापरते फॅक्टरायझेशन. याच्यामध्ये आपण फॅक्टर्स काढू याचे. सो मला असे दोन नंबर पाहिजे की ज्यांचं ऍडिशन येणार 50 आणि ज्यांचं मल्टिप्लिकेशन या दोघांच्या नंबरचं मल्टिप्लिकेशन असेल, म्हणजेच 1 मल्टिप्लाइड बाय मायनस 15,000 विच इज इक्वल टू येतं मायनस 15,000. ठीक आहे. सो कोणते दोन नंबर पाहिजे की जे दोन नंबरचं ऍडिशन केलं तर ते 50 येणार आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन मायनस 15,000 येणार. सो असे दोन नंबर मी ऑलरेडी काढून ठेवले आहेत. ते नंबर आहे 150 आणि मायनस 100. ठीक आहे. सो हे दोन नंबर जर मी वापरले तर मला ह्या दोन व्हॅल्यूज मिळतात. सो मी आता काय करणार, ते दोन नंबर वापरून इथं सॉल्व करणार. एक्स स्क्वेअर प्लस 150x मायनस 100x मायनस 15,000 इक्वल टू 0. सो याला सॉल्व करू आता आपण. सो सगळ्यात आधी तर मी ते इक्वेशन तसंच लिहिते. एक्स स्क्वेअर प्लस 150x मायनस 100x मायनस 15,000 इक्वल टू 0. सो सगळ्यात आधी आपण काय करू, ह्या दोघांमधून x कॉमन काढू. सो इथं येणार x प्लस 150. ह्या दोघांमधून आपण मायनस 100 कॉमन काढू शकतो. तो ह्या ब्रॅकेटमध्ये पण उरणार x प्लस 150 इक्वल टू आलं 0. सो x मायनस 100 आणि x प्लस 150 इक्वल टू 0 हे दोन ब्रॅकेट आपल्याला मिळाले. आता एका ब्रॅकेटला आपण काय लिहिणार, x मायनस 100 इक्वल टू 0 आणि याच्यावरून x इक्वल टू मिळालं 100. सेम वेने दुसऱ्या ब्रॅकेटला आपण पण तेच लिहिणार, x प्लस 150 इक्वल टू 0 आणि x इक्वल टू काय आलं मग मायनस 150. सो एक्सच्या आपल्याला दोन व्हॅल्यू मिळाला. आपल्याला फाइंड आउट काय करायचं होतं, सागरची अमाऊंट किती आहे आणि मुकुंदची अमाऊंट किती आहे. आता पैसा कधी निगेटिव्ह मध्ये असतो का, तुम्हाला कधी नोट मिळाली का मायनस 150 रुपीजची, नाही. सो त्याच्यामुळे आपल्याला x इक्वल टू 100 फक्त ही व्हॅल्यू कन्सिडर करावी लागेल. x इक्वल टू मायनस 50 आपण कन्सिडर करू शकत नाही. ओके. सो x इक्वल टू 100 आहे म्हणजे सागरकडे किती रुपीज आहे, 100 रुपीज आणि मुकुंदकडे किती आहे, 100 प्लस 50 म्हणजेच 150 रुपीज आहे मुकुंदकडे. ठीक आहे. सो आय थिंक हे माझ्या कॅमेराच्या मागे आलं असेल. सो याला मी इथून रिमूव्ह करते आणि इकडं लिहिते. सो मुकुंदकडे जी अमाऊंट आहे ती आहे 150 रुपीज. ओके, सिंपल ना.
सो अशा पद्धतीने आपण हा जो प्रॉब्लेम सेट 2 होता हा इथं संपूर्ण कव्हर केलेला आहे. काही प्रॉब्लेम्स आहे जे मी सॉल्व्ह नाही केलेले आहेत. का? कारण ते प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा, म्हणजे तुम्हाला कुठे डिफिकल्टी आली तर मला कळेल की हा पोरं कमेंट सेक्शन मध्ये मला डिफिकल्टी विचारताय, याचा अर्थ ते लोक अभ्यास करताय. ओके, सो प्लीज सगळ्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. काही वाटलं तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि आपले व्हिडिओ जर तुम्हाला थोडे पण आवडत असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करत जा आणि तुमच्या फ्रेंड सोबत सुद्धा हे व्हिडिओ शेअर करा. आणि एक गोष्ट की तुम्हाला क्लास 9th मध्ये किती पर्सेंटेज होते हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा, म्हणजे आपण क्लास 10th मध्ये किती पर्सेंटेज मिळतील हे कम्पेअर करू शकतो. ओके, सो बाय एव्हरीवन, आणि आपण भेटूया आता नेक्स्ट चॅप्टर मध्ये.